स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त असतो जॉइंट पेन्स असेल किंवा गुडघेदुखी असेल, तर किती सत्य आहे याच्यामध्ये आणि जर असेल तर का बरं? पुरुषांच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणता येईल आपल्याला स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यांचं दुर्लक्ष शरीराकडे. म्हणजे समजा आता मिस्टर सकाळी म्हणाले की वॉकिंगला जायचं, तर तिची वेळ असते भाजी बनवायची, पोळ्या करायची. ती म्हणते तुम्ही जा. त्यामुळे मग ती जात नाही. तिला कुठलाही व्यायाम नाही मिळत. घरामधले जे आजोबा असतात ते नियमित व्यायाम करतात. आजीला वेळ नाही व्यायाम करायला. तिला सगळं बघायचं असतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. मग ठरवून सुद्धा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे स्त्रियांमध्ये सगळ्यात जर पाहिलं असेल की त्यांचे उपास, तापास आणि सगळ्या गोष्टी करण्याकडे खूप कल असतो. उरलेलं अन्न खाणं फेकून देण्यापेक्षा ते खाण्याकडे कल असतो. त्यामुळे आम वाढतो. त्याच्यानंतर मेनोपॉजची जी स्थिती आहे त्यावेळी सुद्धा आपल्या शरीरामधलं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन डी ची कमतरता, सूर्यप्रकाश तिला मिळत नाही, बाहेर जाणं नसतं, हॉर्मोनल चेंजेस आहेत. त्यामुळे शरीरातले बोन्स हे ऑस्टोपोरोसिस होतात, ठिसूळ व्हायला लागतात. त्याकडे लक्ष दिलं जात नाही, डॉक्टरकडे जाणं नाही, योग्य आहार नाही. निदान त्यावेळी आपण पर्टिक्युलर त्या वयामध्ये आपल्याला मेनोपॉजच्या वेळेस डॉक्टरकडे जायला पाहिजे, सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे, योग्य औषधं घ्यायला पाहिजे, ओमेगा 3 सारखी गोष्टी आहारामध्ये असायला पाहिजे, की त्याची औषधं घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या केल्या जात नाही, त्यामुळे ते आणखी कमतरता येऊन लागते. प्रोटीनची कमतरता असते, योग्य प्रमाणात ते घेतलं जात नाही. तर हे झालं मेनोपॉजच्या काळामध्ये. चिडचिडेपणा असतो, त्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा सायकोलॉजिकली सुद्धा खूप परिणाम असतो. की स्त्रीला काय असतं की माझं कोणीतरी ऐकलं पाहिजे, तिला सल्ले नको असतात. आणि इकडे आपल्याकडे काय असतं की सल्ले दिले जातात, तू हे करत नाही, तू ते करत नाही. तुझे गुडघे दुखतात, त्याचं घरातले सगळे म्हणणार तू चालायला जात नाही. तेव्हा माझं दुखतंय त्याच्यावर आधी उपाय करा ना. तुम्ही तू चालत नाही, तू काहीच करत नाही, व्यायाम करत नाही, म्हणून तुझं असं झालंय, तुझं वजन वाढलंय. म्हणजे गुडघे माझे इतके दुखे, मला 4 पावलं चालता येत नाही. त्याच्यावर काय मला करायला पाहिजे? हे स्त्री जेव्हा काय जे काही सांगते ना, तिचं ऐकायला पाहिजे, तिला एक आधार दिला पाहिजे. तो आधार म्हणजे मी आता हे 40 ते 50च्या वयामध्ये बोलतो, तर त्या वयामध्ये जे हल्ली जी दिसणारी सांधेदुखी आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकली, फिजिकली, मेंटली या सगळ्या बाबतीत ज्या स्त्रीने आपल्याला आयुष्यभर सपोर्ट दिलेला आहे, जे घर सांभाळते, तिला आपल्याला सगळ्यांनी मानसिकदृष्ट्या जरी तिला बळ दिलं तरी तिची सांधेदुखी लवकर बरी होऊ शकते.